2 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं, महापालिकेने लावलं होतं आणि आयुक्तांच्या विरोधात बॅनर पण हे केलं, त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पण का गुन्हा राजकीय दबावातून दाखल करण्यात आला की दुसरं काही? आम्ही जे बॅनर लावलेलं होतं तर त्या बॅनरमध्ये रोबोट दाखवलेला होता. आमची जी काही भूमिका आहे की मंडाबाई भाले, रघुनाथ भाले यांचं जे घर त्यांनी जे उद्ध्वस्त केलेलं आहे, तर जे धुळे जिल्ह्यामध्ये, धुळे शहरामध्ये जे काही अतिक्रमण आहे, या अगोदर दक्ष पत्रकार संघाने आणि वंचित बहुजन आघाडीने धुळे शहरामध्ये जे काही अतिक्रमण आहेत त्यांची एक लिस्टच आयुक्ताला दिलेली आहे. माझं असं आयुक्ताला म्हणणं आहे की तुझ्याकडे आम्ही प्रूफनिशी जे काही अतिक्रमण आहेत धनदांडग्यांचं ते दिलं असताना फक्त गरिबांचं जे काही अतिक्रमण आहे ते का काढलं जातं? याच्यामध्ये राजकीय दबाव आम्हाला असं वाटतं की आम्ही जे दाखवलेलं आहे त्या व्यंगचित्रातून तर तो रोबोट म्हणजे एखाद्याला कोणीतरी सांगतं आणि तर काम करतो. साधारणतः 15 ते 16 दिवस झाले आजही न्यायापासून वंचित आहे आणि कुठे ना कुठे या संदर्भात आयुक्त साहेबांनी देखील दुर्लक्ष केले, पण मात्र दुर्लक्ष करण्याचं मुख्य कारण आपल्याला काय वाटते? आयुक्त साहेबांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून सांगितल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी देखील या आमच्या तक्रारीची दखल घेतलेली आहे. त्यांनी आयुक्तांना सांगितलेलं आहे. पालकमंत्रींना आम्ही तक्रार केलेली आहे. पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी डायरेक्ट सांगितलेलं होतं की हा विषय आहे तातडीने मार्गी लावावा, परंतु आयुक्त हा नेमका कोणत्या पद्धतीने बिहेवियर करतो, वर्तन करतो हेच आम्हाला कळत नाही. जर आयुक्ताला थोडीशी जरी माणुसकी शिल्लक असेल तर त्यांनी, मला असं वाटतं की मंडाबाई भाले यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी करावं. आणि ठीक आहे, तुम्ही अतिक्रमण जर म्हणत असाल तर मी जी काही सांगितलेलं आहे, जसं जलतरण आहे जैन कॉलेजचं, तर त्या ठिकाणी हायकोर्टाचा आदेश आहे, तर ते का पाडत नाही? जैन कॉलेजचं जे काही अतिक्रमण आहे ते का तुम्ही पाडत नाही? त्याच्यानंतर तुम्ही GTP स्टॉपला जर गेलात तर महानगरपालिकेमध्ये जे काही मागच्या पंचवार्षिकच्या वेळेस जे पदस्थ होते, उच्च पदस्थ होते, त्यांच्याच पेट्रोल पंप त्या ठिकाणी आहे, त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केले, ते का पाडत नाही? भाईजीनगरचं अतिक्रमण आहे ते का पाडत नाही? अग्रवाल नगरचं अतिक्रमण आहे ते का पाडत नाही? त्याच्यानंतर आता जे काही विकासाच्या नावाने जी काही मोठी बिल्डिंग बनते आहे त्या ठिकाणी ते अतिक्रमण आहे ते का पाडत नाही? मग असे अतिक्रमण राहू देतात आणि एखादी गरीब म्हणजे ती फक्त दलित समाजाची आहे, तिच्या पाठीशी कोणी नाही म्हणून तुम्ही तिचं घर पाडतायत का, तिचं अतिक्रमण पाडतायत का? कारण 70 ते 80 वर्षापासून ती त्या ठिकाणी वास्तव करते. शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे 2001, 1995, 2010, 2019 हे शासन निर्णय जर बघितलं, सरकार सांगते, आम्ही सांगत नाही. सरकारने सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी जो कसेल त्याची ती जमीन असेल तर त्या पद्धतीने ती जमीन, ते घर, ती जागा त्यांच्याच मालकीची आहे असं आम्हाला वाटतं, म्हणून त्यांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी झालं. साहेब, काही लोकांच्या मते आपण ज्या प्रकारे आंदोलन करत आहात याच्यामध्ये आपलं फक्त आर्थिक आपल्याला लाभ होणार आहे अशा काहीतरी काही चर्चा समाजामध्ये आहेत, यांना आपण काय? दक्ष पत्रकार संघ गेल्या 25 वर्षापासून कार्य करत आहे. वंचित बहुजन आघाडी माननीय श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी वंचितांसाठी ती निर्माण केलेली आहे. जो वंचित घटक आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना आहे. आणि पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आम्ही म्हणजे शंकरांना खरात आणि आमची जी काही भूमिका आहे, ज्या एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आम्ही न्याय मिळवून देतो तर ज्याच्या घरामध्ये पीठ नाही त्याचं पीठ आम्ही खात नाही, त्याच्या डब्यात आम्ही पीठ टाकतो. आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी दक्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी स्वतः त्या ठिकाणी खर्च करून ते त्यांना न्याय मिळवून देतात. ही आमची भूमिका पहिलेपासून आहे आणि पुढे पण राहणार आहे. जर आम्हाला बिराड आंदोलन आमचं 4 ते 5 दिवसाचं असेल, याच्यातही जर त्यांचं पुनर्वसन झालं नाही तर आम्ही पावसाळी अधिवेशन चाललेलं आहे, मुंबईच्या दिशेने वाटचाल करू आणि माननीय महानगर सचिव जे आहे त्यांच्या समोर आमची जी काही तक्रार आहे ती त्यांच्या समोर मांडणार आहोत. आणि आमची जी काही आम्हाला वाटतं की तिथून आम्हाला न्याय मिळू शकतो, समजा इथून जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला तिथून न्याय मिळू शकतो ही आम्हाला अपेक्षा आहे.